ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्या सोबत लक्ष्मण हाके जे आहेत। मनोज जरांगेंनी सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीत येड्याचं सॉंग घेतलंय आणि परत त्या येड्याच्या सॉंगाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतोय, त्यांचा टाइमपास करतोय। ह्याच्या पलीकडे ह्या आंदोलनामधून काही मिळणार नाही। मुळात जरांगे पाटलांनी असं उपोषण करू नये, त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, कारण ही मागणी बेकायदा आहे। ही मागणी ओबीसी, या मागणीचा परिणाम असा होणार आहे की ओबीसीचं आरक्षण संपणार आहे, कारण ओबीसी टिकणार नाही। पुन्हा ओबीसी इज इक्वल टू गावगड्यातला ओबीसी दिसणार नाही। ओबीसी बरोबर नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी दिसणार नाही। बावळट बोलतोय या शब्दात। प्रसाद लाडचा आणि आरक्षणाचा काय संबंध? त्याचा काय अभ्यासाचा आणि त्याचा त्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हॉटेलवाल्या प्रसाद लाडाचा आणि ह्या सगळ्या नॉलेजचा काय संबंध? अरे जिथं सचिव गेले, जिथं निवृत्त न्यायाधीश शिंदेसारखी माणसं गेली, जिथं अटॉर्नी जनरल गेले, जिथं अनेक मंत्री गेले, जिथं शरद पवार गेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री या पदाला महत्व आहे, मुख्यमंत्री जरांगेंना भेटले, तिथं काय सोल्युशन निघालं नाही। लाड गेल्यावर काय सोल्युशन निघणार आहे? किंवा विखे पाटील जो कारखानदारांचा नेता आहे, भांडवलदारांचा नेता आहे, त्याला सोशल जस्टिस कशाशी खातात हे ज्याला माहिती नाही, घरानं चालवतो तो, ते काय संबंध त्यांचा आणि सामाजिक न्यायाचा? बेकायदा मागणी आहे। त्यांनी महाराष्ट्रातल्या महागाईवर, बेरोजगारीवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशेषावर, मराठवाड्यातल्या अनेक पाण्याच्या योजनावर उपोषणाला बसावं, आंदोलन करावं। लक्ष्मण हाके तुमच्या आंदोलनाचा एक स्वयंसेवक, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार। कॅमेरामॅन अमोल सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।